नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जी समाजसुधारकबद्दल जी सिरीज सुरू केलेली आहे, त्यामधला पुढचा भाग म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती व आर्य समाज. आपण याबद्दल डिटेलपणे माहिती पाहणार आहोत. आणि हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना आणि व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, जे आपण व्हिडिओ टाकतोय, विद्यार्थी पाहत आहे, नाही कमेंट करत आहे आणि ना शेअर करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पाहत असाल, आवडत असाल तर कमेंट करा आणि लाईक पण करा. तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालता आपण आपल्या जो समाजसुधारक आहे ते आपण डिटेलपणे पाहणार आहोत. तर आज आपण कशाबद्दल पाहणार आहोत? स्वामी दयानंद सरस्वती व त्याचे कार्य आणि त्यांनी जे समाज स्थापन केले ते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज पहिला प्रश्न आहे ते म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय? स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय? तर काय आहे? तर मूळशंकर कृष्णदास तिवारी. मूळशंकर कृष्णदास तिवारी हे कोणाचे नाव आहेत? स्वामी दयानंद सरस्वती यांचे नाव आहेत. हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला स्वामी दयानंद सरस्वतीबद्दल जर त्यांचा जन्म, त्यांचे कार्य हे जर विचारलं तर ते पण आपल्याला सांगता आलं पाहिजे. तर आपण जे आपले स्वामी दयानंद सरस्वती आहे त्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया, कारण त्यावर पण क्वेश्चन येणार आहेत. कारण त्यांचा जन्म कुठे झाला, कधी झाला, यावर क्वेश्चन आल्यानंतर आपल्याला सांगता आलं पाहिजे. तर स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म कुठे झाला? जर जन्म विचारला तर कुठे झाला? तर जन्म हे स्वामी दयानंद सरस्वती यांचा टंकारा, गुजरात, काठियावाड. कुठे? टंकारा. जन्म विचारला, जन्म तर कुठे झाला जन्म? तर जन्म झाला आहे ते म्हणजे टंकारा. कुठे? टंकारा, गुजरात. टंकारा, गुजरातमध्ये जन्म झाला आहे. आणि कधी झाला? तर कधी झाला जर विचारलं तर 12 फेब्रुवारी 1824 मध्ये त्यांचा जन्म झाला आहे, हे लक्षात ठेवा. आणि याच्यावर क्वेश्चन तुम्हाला हमखास विचारला जाऊ शकते की त्याचा जन्म कुठे झाला, किंवा त्यांच्या तारीख विचारली जाईल, जी आपली त्यांची कोणती तारीख आहे ते पण विचारू शकतात. आणि किंवा त्यांचा मूळ नाव किंवा त्यांचं नाव जे आहे ते पण विचारू शकतात, हे लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहू आपला. ते म्हणजे आपण प्रत्येक प्रश्नामध्ये थोडी थोडी माहिती घेत जाऊ, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. तर दुसरा प्रश्न आहे आपला, ते म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती यांचे गुरुचे नाव काय? स्वामी दयानंद सरस्वती यांच्या गुरुचे नाव काय? तर काय आहे? तर स्वामी दयानंद सरस्वती यांच्या गुरुचे नाव आहे अंध साधू विरजानंद. काय आहे? अंध साधू विरजानंद हे स्वामी दयानंद सरस्वती यांच्या गुरुचे नाव आहे, हे लक्षात ठेवा. कारण यावर पण क्वेश्चन आलेले आहेत आणि परीक्षेत आल्यानंतर तुमचा चुकू नये. तर विद्यार्थी मित्रांनो, याबद्दल जर तुम्हाला माहिती आहे की आपण स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दल माहिती घेत आहोत, तर आपण याबद्दल माहिती तर घेतली की गुरु कोण आहे, काय आहे आणि त्यांचा जन्म कुठे झाला हे पण आपण घेतले. आणि जर त्यांचे गुरु कुठले होते किंवा त्यांचे गुरु मूळ कुठले होते हे जर विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की त्यांचे गुरु हे कुठले होते, तर मथुरा. कुठले? मथुरा या ठिकाणचे त्यांचे गुरु होते, हे लक्षात ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, 1860 ते 63 हे मथुरातील अंध साधू विरजानंद यांचे शिष्य कोण होते? हे स्वामी दयानंद सरस्वती होते, हे लक्षात ठेवा. आणि त्यांच्याजवळ त्यांनी जवळपास 3 वर्ष हिंदू धर्माचा अभ्यास केला आहे. त्यांच्याजवळ काय केलं त्यांनी? 3 वर्ष हिंदू धर्माचा अभ्यास केला आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर केशवचंद्र सेन. काय? केशवचंद्र सेन यांच्या सूचनेवरून हिंदी जी आपली हिंदी भाषा आहे ना, हिंदी भाषेतून धर्मप्रचाराचा प्रचार करावा म्हणून त्यांना कोणी सूचना दिली होती? केशवचंद्र सेन यांनी दिली होती. कोणाला? दयानंद सरस्वती यांना सूचना दिली होती, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला, ते म्हणजे आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर कोणी केली आर्य समाजाची स्थापना? तर आर्य समाजाची स्थापना केली ती म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती. कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली, हे लक्षात ठेवा.
कोणाची, कोणत्या समाजाची स्थापना? आर्य समाजाची स्थापना. तर आर्य समाजाची स्थापना कुठे केली? आर्य समाजाची स्थापना कुठे केली? तर आर्य समाजाची स्थापना ही मुंबईला करण्यात आली. कुठे करण्यात आली? मुंबईला करण्यात आली. हे लक्षात ठेवा. आणि मुंबईला करण्यात आली, तर आर्य समाजाची स्थापना कधी करण्यात आली? मुंबईला तर करण्यात आली. तर मुंबईला कोणत्या साली करण्यात आली? यावर पण क्वेश्चन येऊ शकतो. तर 10 एप्रिल काय? 10 एप्रिल 10 एप्रिल 10 एप्रिल 1875 10 एप्रिल 1875 मध्ये मुंबईमध्ये कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. कोणत्या समाजाची स्थापना केली? तर आर्य समाजाची स्थापना केली. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला, ते म्हणजे सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? तर कोणी लिहिला? तर सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ लिहिला. हे लक्षात ठेवा. कारण स्वामी दयानंद सरस्वती यांनी धर्माचा व या सर्व धर्मांचा जे तुलनात्मक अभ्यास करत होते, म्हणजे अभ्यास करत होते, त्यामुळेच त्यांनी हे सत्यार्थ सत्यार्थ प्रकाश हे ग्रंथ जे आहे त्यांनी त्यावेळेस लिहिलं गेलं आहे. तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला, ते म्हणजे पुढचा प्रश्न आहे, लढाऊ हिंदू धर्म या शब्दात आर्य समाजाची प्रशंसा कोणी केली? लढाऊ हिंदू धर्म या शब्दात आर्य समाजाची प्रशंसा कोणी केली? तर कोणी केली? तर भगिनी निवेदिता. कोणी केली? लढाऊ हिंदू धर्म या शब्दात आर्य समाजाची प्रशंसा कोणी केली? तर कोणी केली असं विचारल्यानंतर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर ते म्हणजे भगिनी निवेदिता. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला, ते म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती यांचा मृत्यू कधी झाला? स्वामी दयानंद सरस्वती यांचा मृत्यू कधी झाला? तर स्वामी दयानंद सरस्वती यांचा मृत्यू 30 ऑक्टोंबर 1883 मध्ये झाला. 30 ऑक्टोंबर 1883 मध्ये झाला. कधी झाला? तर 30 ऑक्टोंबर 1883 मध्ये झाला. हे लक्षात ठेवा. यावर क्वेश्चन येऊ शकतो. आणि याचं कारण काय होतं? जे यांचं मृत्यूचं कारण काय आहे? तर कारण जर विचारलं तुम्हाला तर माहीत असावं. यावर तो क्वेश्चन आलेला नाही, पण तुम्हाला माहीत असावं किंवा आल्यानंतर ते सांगता आलं पाहिजे. तर 20 काय? 20 याला 20 पाजले होते किंवा 20 प्रयोगामुळे यांचं निधन झाले. 20 प्रयोगामुळे यांचा मृत्यू झालाय. काय? 20 प्रयोगामुळे निधन झाले. हे लक्षात ठेवा. कशामुळे निधन झालं तर हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. कारण यावर क्वेश्चन तर येणार नाही, पण तुम्हाला माहीत असलं तर अतिशय चांगलं. स्वामी दयानंदाच्या मृत्यूसमयी आर्य समाजाच्या 100हून अधिक शाखा देशात स्थापन झाल्या होत्या. काय? आर्य समाजाच्या मृत्यूच्या वेळी जवळपास 100हून जास्त शाखा कोणत्या समाजाच्या स्थापन केल्या झाल्या? ते आर्य समाजाच्या शाखा हे 100हून अधिक ज्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला होता त्यावेळेस त्यांच्या शाखा स्थापन करण्यात आल्या होत्या किंवा झाल्या होत्या. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, स्वामी श्रद्धानंद यांनी कांगरी हरिद्वार येथे कोणत्या संस्थेची स्थापना केली? स्वामी श्रद्धानंद यांनी कांगरी हरिद्वार येथे कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर गुरुकुल. कोणत्या? गुरुकुल या संस्थेची स्थापना केली. हे लक्षात ठेवा. स्वामी श्रद्धानंद कोणी केली? स्वामी श्रद्धानंद यांनी. कुठे केली? तर कांगरी हरिद्वार येथे या संस्थेची स्थापना केली. कोणत्या? तर गुरुकुल. आणि कोणी केली? तर स्वामी श्रद्धानंद यांनी केली. हे लक्षात ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, याबद्दल तुम्हाला अजून माहिती असली पाहिजे की बाबा याबद्दल ही जी आपली गुरुकुल आहे किंवा हे स्वामी श्रद्धानंद आहे, यामध्ये आर्य समाजामध्ये दुसरे पण सदस्य होते आणि त्यामध्ये लाला लजपतराय पण होते, लाला हंसराज पण होते. हे तुम्हाला पण माहीत असलं पाहिजे की कोण सदस्य होते किंवा या जी आर्य समाजामध्ये काय म्हणजे आर्य समाजामध्ये कार्य करत होते. या ज्या संस्थेमध्ये आहे ते सदस्य किंवा त्याच्यामध्ये जे मेंबर होते त्यामध्ये होते ते लाला लजपतराय होते, लाला हंसराज होते. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे दयानंद आग्लो वैदिक कॉलेजची स्थापना कोणी केली? दयानंद आग्लो वैदिक कॉलेजची स्थापना कोणी केली? तर कोणी केली? दयानंद आग्लो वैदिक कॉलेजची स्थापना कोणी केली? तर ती
लाला हंसराज यांनी केली. दयानंद आग्लो वैदिक कॉलेजची स्थापना कोणी केली? तर लाला हंसराज यांनी केली. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की जे आर्य समाज आहे त्यामध्ये सदस्यत्व किंवा जे मेंबर होते त्यामध्ये कार्य करत होते, ज्या आर्य समाजामध्ये, आर्य समाजाच्या याच्यामध्ये, तर ते त्याच्यामध्ये मेंबर होते ते म्हणजे दयानंद सरस्वती बरोबर लाला हंसराज होते. हे तुम्हाला मी मागच्याच क्वेश्चनमध्ये माहिती दिली होती. तर जे दयानंद आग्लो वैदिक कॉलेज आहे त्याची स्थापना कोणी केली होती? तर लाला हंसराज यांनी केली होती, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पुढचे प्रश्न, विद्यार्थी मित्रांनो, पुढचे प्रश्न पाहण्या अगोदर मी तुम्हाला सांगतोय, जर हे क्वेश्चन आवडत असेल विद्यार्थी मित्रांनो, तर जे आपण घेत आहे, जे व्हिडिओ आपण ज्या व्हिडिओमध्ये माहिती घेत आहे ते तुम्हाला आवडत असेल विद्यार्थी मित्रांनो, तर जेणेकरून तुम्ही कमेंट करा मला आणि सांगा की वा काय आहे, कसं आहे, किंवा तुम्हाला आवडत आहे की नाही आवडत आहे. जर तुम्हाला वाटत असेल, तुम्ही आवडत नसेल तर तुम्ही डिसलाईकसुद्धा करू शकता. तर हे सांगा की जेणेकरून तुम्ही मला समजेल की विद्यार्थ्यांना क्वेश्चन आवडत आहे किंवा समजत नाही आहे, हे कमेंट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रश्नाव्यतिरिक्त आपण थोडी माहिती घेऊया. ती म्हणजे काय? आता जर आपण काय पाहत आहोत, स्वामी दयानंद सरस्वती आणि त्यांनी जी स्थापना केलेला समाज कोणता आहे? तर आर्य समाज. आणि आर्य समाज कधी स्थापन केलं हे तुम्हाला मी आत्ताच सांगितले. तर आर्य समाजाची स्थापना कधी केली गेली? तर ती 1875 मध्ये करण्यात आली. 1875 1875 हे तुम्हाला माहीत आहे की आर्य समाजाची स्थापना 1875 तर कोणी केली हे तुम्हाला माहीत आहे. ही दयानंद सरस्वती यांनी केली. आणि आर्य समाजाच्या ज्या 100हून जास्त शाखा ज्या त्यांच्या मृत्यूच्या वेळेस स्थापन करण्यात आल्या होत्या. पण एक विचार केला तर आर्य समाजाचं नंतर आर्य समाजाचं जे हे ना, आर्य समाजाची जी शाखा आहे ती नंतर कुठे स्थापन करण्यात आली? म्हणजे 1877 मध्ये लाहोर येथे आर्य समाजाची शाखा स्थापन करण्यात आली होती. कुठे? हे पण क्वेश्चन येऊ शकतो की 1877 मध्ये लाहोर, कुठे? लाहोर, लाहोर कुठे? लाहोरमध्ये हे आर्य समाज आहे, आर्य समाजाची शाखा स्थापन करण्यात आली होती. हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. आणि नंतर आपण तुम्हाला हेही सांगितले की सत्यार्थ प्रकाश हे ग्रंथ कोणी लिहिला? हे पण याबद्दल पण आपण माहिती पाहिली. जर आपण एक विचार केला की आर्य समाजाचा जे तत्त्वाचा जर विचार केला, काय? आर्य समाजाचे तत्त्वाचा जर विचार केला तर ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे की आर्य समाजाचे तत्त्व काय आहे ते. तर तत्त्वाचा जर विचार केला, तत्त्वज्ञान कोणत्या समाजाचे? तर आर्य समाजाचे. आर्य समाजाचे तत्वज्ञानाचा जर विचार केला तर वेद हेच हिंदूचे खरे धर्मग्रंथ आहे. काय? जे आर्य समाजाचे तत्व काय होते किंवा तत्वज्ञान काय होते? तर वेद हेच खरे धर्मग्रंथ आहे. कोणत्या समाजाचे? तर हिंदूचे जे वेद हेच हिंदूचे खरे धर्मग्रंथ आहे, असे ते मानत असे. त्यानंतर जर दुसरा विचार केला, त्यांचं दुसरं तत्वज्ञान काय होतं? तर परमेश्वराचे शुद्ध स्वरूपाचे ज्ञान वेदात असून हे त्यांनी सांगत होते. किंवा कोण सांगत होते? तर आर्य समाज हे मानत असे किंवा ते सांगत असे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर ते म्हणत असे की ईश्वर एकच असून तो निर्गुण आणि निराकार आहे. काय आहे? ईश्वर एकच असून तो निर्गुण आणि निराकार आहे, असे ते मानत असे. हे मी तुम्हाला जे आहे, ही माहिती मी जे सांगत आहे, हे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो समजत असेल तर एक कमेंट करा आणि सांगा की माहिती कशी आहे, काय आहे. आपण डिटेलपणे माहिती घेत आहे. आपण जे मागे प्रश्न घेतले त्यामध्ये एक्स्ट्रा माहिती आपल्याला ॲडिशन करण्यासाठी मी परत तुम्हाला एक्स्ट्रा जी माहिती सांगत आहे. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे की जी आर्य समाज आहे, आर्य समाजाबद्दल मागली त्यांची पार्श्वभूमी काय आहे, त्यांचे काय तत्त्वज्ञान आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यामुळे मी तुम्हाला हे सांगत आहे. आणि आपण जे क्वेश्चन घेतलेच आहे त्याच्याबद्दल तर तुम्हाला माहीत असलंच पाहिजे, कारण ते आपण अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन घेतलेले आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर जर दुसरा विचार केला तर आर्य जे आहेत, आर्यांच्या वैदिक धर्मांचे दरवाजे सर्व धर्मियांना खुले असावेत. काय? हे कोणी सांगत असे? हे आर्य समाज सांगतोय, हे लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की लढाऊ हिंदू धर्म हे कोणी उल्लेख केला? तर लढाऊ हिंदू धर्म याचा उल्लेख हे भगिनी निवेदिता यांनी केला, हे लक्षात ठेवा. त्यानंतर वेदाकडे चला कोणी सांगितलं? वेदाकडे परत चला असे कोणी सांगितले? यावर क्वेश्चन येऊ शकतो की वेदाकडे परत चला असे कोणी सांगितले? तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे की वेदाकडे परत चला हे कोणी सांगितले? तर हे सांगितले ते म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती यांनी सांगितले. काय? वेदाकडे परत चला असे संबोधन कोणी केले?
हे संबोधन कोणी केले तर हे तुम्हाला माहीत पाहिजे. कोणी केले तर हे केले दयानंद सरस्वती. दयानंद सरस्वती हे लक्षात ठेवा. कारण क्वेश्चन येऊ शकतो की वेदाकडे प्रचला असे कोणी उद्देश केले किंवा उद्देश म्हणजे कोणी संबोधले तर दयानंद सरस्वती यांनी हे उल्लेख केला आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जर दुसरा विचार केला आपण आत्ताच पाहिलं की काय पाहिलं ते म्हणजे गुरुकुल पद्धतीचा जे स्थापना केली, एक गुरुकुल पद्धत ज्यांनी स्थापन केली ती कोणी केली? ती श्रद्धानंद यांनी गुरुकुल पद्धती स्थापना केली आणि गुरुकुल पद्धतीच्या शिक्षण संस्था स्थापन केल्या. स्त्रियांसाठी पण सुरुवात केली. म्हणजे हे लक्षात ठेवा की गुरुकुल पद्धतीच्या शिक्षण संस्था स्थापन केल्या. ते म्हणजे स्त्री शिक्षणाची सुरुवात केली. त्यानंतर स्त्री व शूद्र यांना वेदांचा अभ्यास करण्याचा किंवा त्यांना माहिती दिली. त्यानंतर बालविवाह पद्धतीस विरोध केला. काय हे अनेक माहिती आपल्याला याच्यामध्ये भेटतात. कोणामध्ये तर आर्य समाजाच्या जे आपण माहिती घेत आहे यामध्ये ही आपल्याला माहिती मिळते, हे लक्षात ठेवा. कारण या आपल्याला जे याची पार्श्वभूमी आहे हे आपल्याला माहीतच पाहिजे. कारण याबद्दल विचार केला तर यावर क्वेश्चन आले तर आपले जाऊ नये, हे लक्षात ठेवा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला तर मी सगळं माहिती डिटेलपणे सांगितले आणि जर विचार केला तर तुम्हाला सदस्य विचारले जर आर्य समाजाचे ज्यामध्ये सदस्य होतो किंवा जे कार्यकर्ते होते तर त्याबद्दल जर विचार केला तर पंजाबमधील पंजाबमधील आर्य समाजाचे जे कार्य कोणी सांभाळले किंवा कोण कार्य करत होते त्या ठिकाणी तर लाला हंसराज, लाला मुन्शीराम, त्यानंतर श्रद्धानंद. जे लाला मुन्शीराम आहे त्यालाच श्रद्धानंद असे नाव होतं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर लाला लजपतराय हे पण तिथे कार्य करत असे, हे लक्षात ठेवा. कारण हे तुम्हाला डिटेलपणे आपण यामध्ये माहिती पाहिली. तर विद्यार्थी मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. तर विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद. आपण इथेच थांबूया.